नाशिक इथल्या दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ऑफ ग्रेप सिटी आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित अंध बांधवांना व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि पांढऱ्या काठीचं वाटप करून जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला। यावेळी गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नाशिकमधल्या लायन्स क्लब सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला आरंभ झाला। समाजानं दृष्टिहीनांकडे सन्मानानं पाहावं। दृष्टी नसली तरी दृष्टिहीनांकडे अनेक गुण आणि क्षमता असतात, त्यामुळे ते सर्वसामान्यांपेक्षा कुठेही कमी नाहीत, अशी भावना उपस्थित दृष्टिहीन बांधवांशी संवाद साधताना मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी दृष्टी नसलेल्या दत्ता पाटील यांनी पांढऱ्या काठीचं महत्त्व आणि माहिती तसंच वेळोवेळी या काठीमध्ये झालेल्या बदलांविषयी आणि आधुनिक जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा दृष्टिहीनांसाठी वापर याविषयी माहिती दिली।